कारण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं राज्य सरकारला एक नोटीस पाठवली आहे आणि ही नोटीस आहे आदिवासी विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणी। तक्रार अशी होती की आदिवासी आश्रमशाळांमध्ये महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षात 500 विद्यार्थिनींचा मृत्यू झालेला आहे आणि याच तक्रारीची दखल घेत आता राज्य सरकारला आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस पाठवलेली आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं। श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित आपल्यासोबत आहेत। पंडित सर, काय नेमकी माहिती आहे? 10 वर्षात 500 मुलींचा मृत्यू हा भयानक आकडा आहे। आश्रमशाळांची दुरवस्था आता सातत्याने समोर येते आहे आणि आता जी नोटीस राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने पाठवलेली आहे त्यातलं गांभीर्य आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की 10 वर्षामध्ये 500 आणि आतापर्यंत लक्षात आलं होतं की जवळपास 800हून अधिक मुलं मृत्युमुखी पडलेली आहेत आश्रमशाळांच्या मध्ये। टाटा इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणामध्ये देखील तशी माहिती आलेली होती। आणि आता गांभीर्य असं आहे की ऑक्टोबर 15 म्हणजे जवळपास 1.5 वर्ष झालं। 1.5 वर्षापूर्वी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने राज्य सरकारला याबाबतची विचारणा केली होती। त्यानंतर नोव्हेंबर 16 मध्ये विचारणा केली। आता जवळपास 1.5 वर्ष होईल या नोटिसीला साधं उत्तर देण्याचं सौजन्य महाराष्ट्र सरकारनं दाखवलेलं नाही। हे जास्त गंभीर आहे की आम्ही प्रतिसाद तर देत नाही आहोत, परंतु ज्या घटनात्मक संस्था आहेत त्या घटनात्मक संस्था आपलं काम करतायत आणि मानवी अधिकाराचं रक्षण करण्याचं काम करतात। त्यांनी ज्या वेळेला मुलांच्या किंवा मुलींच्या विशेषतः अशा पद्धतीच्या अत्याचाराची मृत्यूची दखल घेतली त्यामुळे वस्तुस्थिती काय हे सांगण्याचं सौजन्य आणि उत्तरदायित्व महाराष्ट्र सरकार मानत नाही। याच्या इतकी गंभीर गोष्ट दुसरी कोणती असू शकत नाही। आश्रमशाळांची परिस्थिती दिवसेदिवस वाईट होत चाललेली आहे। त्यांच्या जेवणाबद्दलची असेल, त्यांच्या राहण्याबद्दलची असेल, त्या ठिकाणच्या वसतिगृहांची असेल, त्या ठिकाणच्या शौचालयांची असेल, स्नानगृहांची असेल, आपण पाहतो रोजचं कशा पद्धतीनं चाललेलं आहे। महाराष्ट्र सरकारचं इतकं दुर्लक्ष या प्रश्नाकडे असावं आणि मानवी हक्क आयोगाला उत्तर देण्याचं सौजन्य देखील नसावं यासारखं दुर्दैवाची बाब पुढची कोणती नाही। धन्यवाद पंडित सर, तुम्ही दिलेल्या या विस्तृत